आपल्याला बाहेर करण्याची विनंती आहे. आपण माऊलीचं पालखी प्रस्थान सोहळा आणि आपण जर बघितलं तर विशेष म्हणजे आज जरी दुथडी भरून जाते पण तरी पण ही परिस्थिती किती असली तरी भक्तगणांचा जो काय उत्साह आहे तो कमी होणार नाहीये. कारण की हीच खरी संतांची परंपरा असते आणि संतांची श्रद्धा असते. मित्रांनो हा अविरत चालणारा हा जो काही सोहळा आहे तो असाच चालू व्हायला पाहिजे. तर मित्रांनो आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आज हे माऊली या ठिकाणी फेरा वगैरे धावतात आणि जो काय आपली संस्कृतीचा सोहळा आहे तो या ठिकाणी होतोय. आपण आनंद घेऊ शकता. चला ही संतांची वारी आहे. आपण जर बघितलं ना प्रचंड पद्धतीने पुढं आल्यानंतर ना जे काही जनसमुदाय आहे तो या ठिकाणी पलीकडच्या साईडला व्हायला आनंदीत जाता येत नाहीये. कारण की इव्हन गेलं पण नाही पाहिजे कारण असुरक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी पण त्या दिवशी सांगितलं होतं की आतमध्ये जाणं चुकीचं आहे. या ठिकाणी येतात आणि आपण जर बघितलं प्रत्येक जण या ठिकाणी फेरा धावतात. माऊलींचा जो काही नाद येतो या ठिकाणी भजन वगैरे हरिनामाचं गजल करतात आणि पुन्हा रिटर्न जातात कारण की पर्याय नाहीये. आताची परिस्थिती खूप भयानक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हा जो काही भक्तीचा नाद आहे हा बंद न होता चालू आहे सतत आणि दर्शन वगैरे घेतलं जाते. ही श्रद्धा आहे मित्रांनो माऊलींची आहे. माऊलींची खरं भक्त आहे ती. माऊलींची ओढ आहे ना यांच्या चेहऱ्यावरती दिसून येते की किती लांबून आलेले आहेत या ठिकाणी. 55 नंबर लातूर आले तुम्ही डायरेक्ट थेट. मग आता आज तुम्हाला तिकडे जाता येणार याच्याबद्दल काही दुःख वगैरे असणच काय विषय नाही. तुम्ही पंढरपूरला जाणार ना तुम्ही माऊलींबरोबर उद्यापासून बरोबर जाणार तुम्ही म्हणजे आजच्या दिवस तुम्हाला थोडंसं सबूत घ्यायची पर्याय नाही काय त्याला आहे की नाही. उद्यापासून तुम्ही बरोबर माऊलींसोबत जाणार आहे ठीक आहे वगैरे घागर तुळशी रुंदावर सगळं व्यवस्थित पद्धतीने येतं ते. आणि आपण जर बघितलं तर बघा किती मोठा जनसमुदाय आज या ठिकाणी जमा होतोय आणि भजनाच्या तालावरती या ठिकाणी माऊली 11 मित्रांनो इथला. हो बाबा वय किती 77 आणि कडक मध्ये वारी करता. आता पंढरपूरला जाणार का किती जण आहे तुमचे सगळे गँग. एकटे आहे तुम्ही आणि हे दोघं ते वेगळ्याचे आहे का. आता पंढरपूरला एकटे जाणार कोणच सोबत नाही काय नाही मानलं पाहिजे तुम्हाला. एखाद्या दिंडी बरोबर करायला जाते मग तुम्ही पावसामध्ये सुद्धा आज या ठिकाणी भक्ती कमी होणार नाहीये. माऊलीची अपावाची श्रद्धा या ठिकाणी आपल्याला या आनंदी टेम्पलमध्ये पाहायला भेटतीये. त्या ठिकाणी जाण्याची ओढ आहे परंतु सध्या जाऊ शकत नाही. परंतु भक्ती कमी होणार नाही भावांनो हीच खरी माऊलीची ताकद आहे. जी काय आस लागली जी ओढ लागली त्यांच्या चेहऱ्यावरून दिसेल तुम्हाला की खरी श्रद्धा काय असते यांच्यावरून दिसेल तुम्हाला. छोटी अशी चिमुकली या ठिकाणी आज माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित आहे. म्हणजे काय भाग्य म्हणावं लागेल बघा. आपण जर बघितलं ना माऊलींचा हा विजयस्तंभ आहे आणि नदीचं जे अवस्था आहे माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये आपण जर बघितलं ना भाविक कशा पद्धतीने दर्शन करतात म्हणजे लांबून सुद्धा दर्शन घडतं हो फक्त श्रद्धा मनामध्ये. सारा भाग घेऊन पंढरला जाणं सोपं नाही मित्रांनो परंतु ही वारी खरंच एक जबरदस्त असते आणि ही संतांची परंपरा असते मित्रांनो. चिमुकली पण आली
आजीच्या कडेवर बसून सुख बघतीये. हे काय दिसतंय का? काय दिसलं का बाळा तुला? दिसलं काय दिसलं? पाणी दिसलं. माऊली दिसले का तुला त्या पाण्यामध्ये? खूप छान दिसते पण तू ते लावलंय ना खूप भारी. किती सारं ओझं घेऊन चालले ते पंढरीच्या वारीला आहे बघा. बघा किती सुंदर पद्धतीने माऊली या ठिकाणी आज या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये उपस्थित आहे. प्रत्येक वारकरी भक्त भरपूर लांबून लांबून येतात, परंतु थोडे नाराज आहे कारण की आज आतमध्ये आपल्याला पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी जाता येत नाहीये. परंतु थोडंसं किती जण नाराजी असली तरी भक्त इथून दर्शन घेऊन जातात, हेच खूप मस्त आहे. आणि आता आपल्या समोर एक दादा आहे तर ते थोडं सांगणार आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी. आम्ही पंढरपूरहून आलोय. आम्ही पंढरपूरचे वारकरी आहेत. आम्ही सर्वजण रिक्षा चालक आहोत आणि रिक्षा चालकांचं काय म्हणणं असतं की पंढरपूरचा पांडुरंग माऊलीच्या दारामध्ये आलोय. आम्ही एकदा तरी वारी चुकली तर परत कधीही वारी होणार नाही. मग मित्रांनो, एकदा तरी वारी चुकली तर परत कधीही होणार नाही. कुठलंही संकट येऊ द्या, पंढरपुरामधून काय भाविक परभणीवरून येऊ द्या, लातूर, बीड, नांदेड सगळीकडे भाविक येत असतात. पण ह्या वर्षी दर्शन नाही झालं तरी आम्ही या काठेवर उभा आहे. आता 4चा टाइम झालाय माऊलीच्या प्रस्थानाचा. तरी प्रस्थानाचा हळूहळू टाइम होत आहे आणि इथूनच हात जोडा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि तुम्ही इथं यायचा प्रयत्न करत आहात आणि जरी आलं तरी चालेल, तुम्हाला दर्शन मिळणार आहे. नक्कीच भेटणार. इंद्रायणी नदीमध्ये इतकं प्रदूषण झालं होतं की केमिकल युक्त पाणी, वेगळ्या रसायनांचा खूप सारा वापर त्याच्यामध्ये सोडण्यात आला होता आणि ते कुठंतरी अति झालं ना, माती होते. तशा पद्धतीने आजची माती झाली ती तुम्ही बघितली की किती कायापालट होऊ शकते, किती इंद्रायणी रूप धारण करू शकते. त्याच्यावरून दिसून येतं की कधीही आपली पुण्यकर्म सोडली नाही पाहिजे माणसाने. आपली संस्कृती उगाच चड्ड्या घालून कुठेतरी वारीमध्ये येतात लोक, हे कुठेतरी फालतूगिरी सोडायला पाहिजे. आपली संस्कृती सांभाळावी. ही लोक का म्हणून वारी गावतात त्याचं कुठेतरी देह भान विसरून थोडंसं जावं, थोडी काळजी घेता आली पाहिजे. त्याच्यामुळे वारी येताना थोडे पारंपरिक कपडे थोडे व्यवस्थित वापर जरी आले तरी खूप सारे नाही, कमीत कमी पॅन्ट शर्ट तरी घालून यावे. उगा कितीतरी मी बघितलं मुलं मुली एकदम फालतू मध्ये तुम्ही मज्जा म्हणून वारी गावताय, त्याला काय होतंय? आणि 4 दिवस झालं पाऊस येत होता, पण आज प्रस्थानच्या दिवशी माऊलीने इथपर्यंत यायचा आपल्याला आनंद दिलाय. तुकाराम महाराजांचं पालखी तुकाराम महाराज सुद्धा एकदम व्यवस्थित झालं आणि आज माऊलींचं पण हे करा. माऊली तुमचं नक्की ऐकणार आहे. एवढंच बोला. रामकृष्ण हरी. राम विठ्ठला पांडुरंगा परमेश्वरा नारायण जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. महाराज की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ओम शांती. मध्ये अशा खूप साऱ्या जागा आहेत ज्या ठिकाणी भरपूर असं लोकांना वाहण्याचं खूप हाल झालंय. आणि विशेष म्हणजे आता एक अशी दिंडी आपल्या इथे भेटली की ज्या लोकांचं तिकडं राहण्याची जी काही जागा असते, जी काही सोय असते ती तिथं एकदम पूरग्रस्त आली, पूर्ण पाण्याखाली गेली. त्यामुळं आज या ठिकाणी हे महाराजांचं जे काही दिंडी आहे तर त्यांची जी काय अवस्था आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ की नक्की काय झालंय, काय विषय. आळंदीमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळं आपल्या गंगेला पूर आलेला आहे आणि बापूसाहेब महाराज दैतनकर यांच्या मठात त्यांच्या त्या याच्या कमरेमध्ये सुद्धा गेलेलं आहे आणि आमच्या टेम्पोहून पाणी गेलेलं आहे. बरोबर. ज्या ठिकाणाहून तुम्ही आले त्याच्यातून आम्ही आमचे जे वारकरी बाहेर काढले, पोलीस लोकांना मदत केली आणि मोरे मंगल कार्यालय यांनी आम्हाला राहण्याची व्यवस्था करण्यात आली. आमच्या गाडीमध्ये त्या संकामध्ये 1-2 लाख रुपये होते आणि ती संदक सुद्धा आमचा वाहून गेला. जे काय होतं, जे ऐवज होती आणि काही कपडे गेले. बरोबर. पण तरी तुम्हाला एका दिंडीने थोडस सहकार्य केलं आणि सहकार्य बाहेर आणलं आणि मग वाहण्याच्या अलीकडच्या साईडला तुमची सोय केली, जी पलीकडची होत असते. आणि विषय असं झाला की तुम्ही सहकार्य केलंच तुम्हाला, तर तुम्ही पण काहीतरी सहकार्य केलं असं मला कळलंय. थोडस सांगसान म्हणजे एक 2-4 दिंड्यांना तुम्ही थोडा सपोर्ट केलाय आणि आज तुमच्या सोबत आहेत त्या. हे खूप पुण्याचं काम आहे. हे महाराज सांगत नाही कारण पुण्य शेअर करायला नाही पाहिजे, महाराजांकडून शिकायला पाहिजे. खूप सुंदर असं यांचं एक वक्तव्य मला आवडलं की पुण्यकर्म कोणापुढे सादर करायची गरज नसते, ती त्याला दिसतात. पांडुरंग त्याला साक्षी असतो म्हणून ते म्हणत होते नाही सांगायचं, पण ते कसं खरी गोष्ट आहे, रियालिटी मला सांगू वाटली म्हणून मी सांगितलं. विषय असा त्यांनी पण सहकार्य केले आणि सगळे आता सोबत पंढरीच्या वारी करणार आहे. बरोबर ना मित्रांनो? हे खूप भारी आहे. तर चला, नक्कीच तुम्हाला सपोर्ट आहे, सगळेजण नक्कीच साथ देणार आहे आणि प्रशासनाने पण जर त्यांच्याकडे थोडस लक्ष दिलं तर नक्कीच चांगलं होईल. चला बोला, जय जय रामकृष्ण महाराज की जय. कृती सगळी जपली पाहिजे. कितीही काही झालं या येतच राहणार आहे माऊलींना भेटण्यासाठी, कारण ही ओढ आहे माऊलींची आणि ही ओढ तुम्ही बघा कमी होणार नाहीये. संतांची परंपरा अविरतपणे अखंड चालू राहण्यासाठी हा ओढ आहे. सुंदर पद्धतीने या ठिकाणी माऊले येतात. ते वेगवेगळ्या दिंडी क्रमांक 9 हे बघा
तुकाराम किती मोठी दिंडी आहे बघा, म्हणजे किती मोठी दिंडी आहे बघा. किती सुंदर असा छान असा पोशाख परिधान करून या ठिकाणी आपली संस्कृती जपताना या ठिकाणी वारकरी दिसत आहेत. आणि ही संतांची भूमी, संतांची अविरत परंपरा कुठेतरी पुढे जाण्यासाठी जे या माऊली प्रयत्न करतात हे खूप सुंदर पद्धतीने खूप अशा दिंडी या ठिकाणी इकडून तिकडून चालू आहे. वाजवा टाळी, विठ्ठल विठ्ठल करा, विठ्ठल 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 करा. हा तर मित्रांनो रुक्मिणी थोडी ओसून बसली. बघा पताके, पालखी, दिंड्या अविरतपणे चालू आहेत मित्रांनो. त्याची मुलगी 1.5 वर्षाची अवघ्य हा जीव, परंतु संतांची जी काही ताकद आहे, जी संतांची परंपरा ती पुढे जाण्यासाठीचा तिच्या वडिलांचा हा ध्यास या ठिकाणी तुम्हाला या आळंदी नगरीमध्ये पवित्र पुण्यभूमीमध्ये खायला भेटतोय. बघा छोटीशी चिमुकली या ठिकाणी वारीला आली आहे. तुम्ही जर बघितलं तेव्हा का किती वर्षाची ही छोटी, हा 1 वर्षाची बघा. म्हणजे 1 वर्षाची एवढी लहान असं बाळ माऊलींना भेटायला आलं होतं. बाय बाय माऊली, नको रडू नको, काय नाही करत आहे. हे बघा किती सुंदर असे रुक्मिणी आज या ठिकाणी बनून आली या ठिकाणी माऊलींच्या पालखी बसताना सोहळ्याला. किती भारी, म्हणजे हे खरंच सुख या ठिकाणी अनुभवायला भेटते. बघा छोटे रुक्मिणी पण आहे, खूप भारी. बघा छोटीशी रुक्मिणी पण या ठिकाणी आली आहे. आणि मस्त अशी रुक्मिणी आणि मुक्ताई असे दोन्ही लुकमध्ये या ठिकाणी माऊलींच्या पालखी बसताना सोहळ्याला सज्ज अभंग चालू आहे. आणि या ठिकाणी मस्तपैकी माऊली तुकोबाबांचा गजर, म्हणजे ही खरी आपली संतांची परंपरा या ठिकाणी अविरत चालू आहे मित्रांनो. शोभा तुझा मला छंद, लावून घ्या माऊलीचा गंध, लागला वारीचा गंध, पण इतकं सारं गाठोडं घेऊन आज पंढरीची वारी करण्यासाठी माऊली निघाले ते सोपी गोष्ट नाही मित्रांनो. त्यांच्याकडे बघून असं वाटतं की तो नाही, पण आता दिंडी करण्यासाठी सज्ज झाली आहे. बघा किती भारी, म्हणजे हे एकदम सुख आहे मित्रांनो. आळंदीची परिस्थिती जर बघितली ना, जागोजागी असं धर्मशाळा वगैरे खुल्या करून दिल्या ते, जेणेकरून जर तिकडे पाणी असेल, पाऊस असेल, तर तिकडे जाता जर नाही आलं तर इथं कुठेतरी सोय व्हायला पाहिजे. काही जण आपल्या गाड्यांमध्येच थोडंसं आराम करतात, विसावा वारकरी माऊली. तर मित्रांनो हे खरं आता आळंदीमध्ये चालू आहे, कारण की हे करणं खूप गरजेचं आहे. सेफ्टीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. हे बघा मित्रांनो, त्या साधं धिंगा नाही का बघा, एवढं सोपं नसतं रे वारी करतं, म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही आहे बघा. खतरनाक विषय भावांना. वारी करणं म्हणजे एवढं सोपं नसतं. पाण्याची जी काही लेवल आहे ना ती एवढी खतरनाक आहे. पाणी थोडं कमी झालं आहे, पण तरी पण जी प्रवाह आहे ना तो इतका प्रवाह इतका तेज आहे, इतका जोरात आहे की प्रशासन सगळं सतर्क गेले आणि की आतमध्ये कोणी गेलं नाही पाहिजे, तर तेवढं त्यांना पण जबाबदार आहे मित्रांनो. मित्रांनो इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते. विशेष असं झालं आहे की आता माऊलींचं पालखी बसताना त्या ठिकाणी तिकडे चालू आहे, परंतु आपण इकडेच अडकून पडलोय. कारण की ही पुढली सेफ्टीच्या दृष्टीने खूप काळजी घेतली जाते, कारण की पुलाचं नक्की सद्यस्थितीत कशा हालतमध्ये आहे काय आहे आपल्याला काहीच माहीत नाही. एकाला जर जाऊन दिलं तर सगळेच वारकरी सोबत जाऊ शकतात आणि काहीतरी चुकीचं काही व्हायला नको, त्यासाठीचं हा काळजी आहे मित्रांनो. प्रशासनाचं सहकार्य सगळेजण करतात, हे विशेष चांगली गोष्ट आहे. मित्रांनो आज इथूनच आपल्याला पालखी बसतानाचा सोहळा आहे, इथूनच आपण आनंद घ्यायचा मनापासून, भक्तीतून. आपण आपल्या भक्तीतून आपण कसं व्यक्त होतो ते महत्त्वाचं असतं. असं नाही की आपल्याला तिथं जाऊन दर्शनच व्हायला पाहिजे किंवा माऊली समोर दिसले पाहिजे, ते मनामनात असतात. प्रत्येकाच्या रूपामध्ये येऊ शकतात माऊली, तर ते सापडता आलं पाहिजे. हेच माऊलींचं खरं रूप आहे आणि हेच माऊलींचे सांगणं आहे. मित्रांनो चला, आपल्याला हा सुंदर व्हिडिओ नक्की कसा वाटला नक्की सांगा. आवडला तो लाईक शेअर सबस्क्राईब. चला तुला भेटू अशा सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत जय जय रामकृष्ण.